चहा पुन्हा पुन्हा हम्म, गरम करून खाऊ नका. हे तर फार म्हणजे हम्म, कॉमन ऐकण्यात आलेली जी गोष्ट आहे ती अशीच आहे की हम्म, चहा पुन्हा पुन्हा हम्म. गरम करून प्यायचा नाही. तर खरंच असं आहे का की पुन्हा पुन्हा गरम करून खाऊ नये किंवा पिऊ नये? मग काय विषय नेमका? असे जेव्हा कोणी पण क्लेम्स करतं, म्हणजे घरातली मंडळी असो किंवा कोणी म्हणालं की म्हणजे असं नको करू, याच्याने आपला तुम्हाला त्रास होतो, असं थोडासा ना सायंटिफिकली आपण विचार केला ना, तर आपल्याला त्याच्या मागचं कारण किंवा हे कळू शकतं. जसं आता मी चहाचं एक्झाम्पल घेते. ओके, चहा गरम सारखा सारखा करू नका. का बरं? आपण जेव्हा कुठलाही पदार्थ जास्त वेळा गरम करतो, म्हणजे तुम्ही सपोज एक मी भात सकाळी बनवलाय आणि मी तो 4 वेळा जर गरम केला, सकाळ टू संध्याकाळ, किंवा भाजी, ओके, व्हॉट डज हीट ऍप्लिकेशन डू? जेव्हा तुम्ही त्याला कुठली ऊर्जा म्हणजे हीट जेव्हा त्याला आपण गरम करायला वापरतोय, तर तेव्हा गरम काही केल्यामुळे होतं, डिहायड्रेशन होतं. बरोबर, त्याच्यातला पाण्याचा अंश अंश जो आहे तो कमी होतो. हा, आता पाण्याचा अंश जेव्हा कमी होतो, पाणी हे एक स्ट्रक्चरल कंपोनेंट असतं. मी पोळीतल्या जर पाणी काढून टाकलं तर त्याचं काय होणार आहे? खाकरा होणार आहे. त्यामुळे मी पोळीला पण जर हम्म. सारखे गरम करत राहिले तर ती पोळी नाही होणार, त्याचं रूप बदलेल, तो खाकरा होईल की नाही? तसंच जेव्हा मी हा. सारखी सारखी चहा गरम करतेय, तर त्या चहातल्या पाण्याचा अंश कमी होतोय. बरोबर, पाण्याचा अंश कमी होणं म्हणजे काय? जो पदार्थ आहे तो कॉन्सन्ट्रेट होतोय. चहात काय असतं? टॅनिक ऍसिड. ओके, टॅनिक ऍसिड असतं की नाही चहात? तर टी हॅज हम्म. टॅनिक ऍसिड, हे आपण शाळेत पण शिकलो होतो. मग आता अशा ह्याच्यात जेव्हा तुम्ही सारखं त्याला जर गरम करणार 4 वेळा, तर अगदी तो जेवढा 1 कप आहे त्याचा अर्धा कप नाही होणार, पण थोडं तर त्याचं पाणी कमी होणार आहे, म्हणजे तो कॉन्सन्ट्रेट होणार आहे चहा. जेव्हा तो कॉन्सन्ट्रेट होतो तर त्याच्यातलं काय कॉन्सन्ट्रेट होतं? टॅनिक ऍसिड कॉन्सन्ट्रेट होतं. त्यामुळे तो वेगळा लागायला लागतो, जरा त्याचे दुसरे कंपाऊंड म्हणजे आंबटसर लागायला लागतो किंवा विचित्रच लागायला लागतो. प्लस त्या चहात जर दूध असेल, दुधात ऑलरेडी जे टॅनिक म्हणजे ऍसिड आहे, त्याला जर आपण सारखा गरम केलं, तर मग ते काय होईल? ते काही टॉक्सिक नाही होत, पण तो वेगळा का लागायला लागतो? कारण ते दूध पण नासायला लागतं त्याच्याबरोबरच. मग तो नासकवणी चहासारखा लागायला लागतो तुम्हाला. म्हणून सारखा का गरम नाही करायचा. तो डार्क का होतो? कारण ते कॉन्सन्ट्रेट होतात ना त्याचे ऍसिड्स. हा. चहा काळाच आहे हा. की नाही, लालच आहे की नाही चहा? मग तो अजून गडद कसा व्हायला लागतो त्याचा रंग? कारण ते कॉन्सन्ट्रेट होते जेव्हा तुम्ही सारखा गरम करताय, कारण पाण्याचा अंश कमी होतोय. म्हणून नाही करायचा गरम. आणि असं जर नासकवणी काहीही तुम्ही खाल्लं, आपण नासलेलं काही खातो का? नाही. दूध नासले हम्म. तरी त्याचा आपण चहा करतो का? नाही. मग तुम्ही गरम गरम जर केलात त्याला सारखा, तर मग तो नासणार आहे ना. मग त्याने तुम्हाला लूज मोशन होऊ शकतात, पोट बिघडू शकतं, म्हणून नाही गरम करायचा.